नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीची एकदम रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी आणि झणझणीत अशी मटर पनीरची भाजी। हिवाळ्यात मिळणारा ताजा मटर आणि मऊ पनीर यांची अप्रतिम जुगलबंदी, मसाल्यांचा बरोबरीचा तडका, कांदा टोमॅटोच्या बीटची श्रीमंती, या सगळ्यांमुळे ही भाजी बनते एकदम स्पेशल। रोजच्या जेवणात असो किंवा खास डिनरमध्ये ही रेसिपी तुमच्या किचनची शान बनणार आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, असं चौकोन आकारात कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 वाटी मी इथं मटर घेतलेलं आहे, फ्रेश मटर आहे, म्हणजे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। आता अगोदर आपण पनीर हे फ्राय करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये मी 1 पळी तेल घातलं आणि त्यामध्ये आपल्याला हे पनीर घालायचं आहे आणि अगदी 2 मिनिट हे फ्राय करून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ तळण्याची अजिबात गरज नाही, अगदी 2 मिनिटच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे पनीर आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। आता यामुळे काय होतं, आपलं पनीर मऊ राहतं आणि भाजी ही चवीला खूप छान होते। त्यानंतर आता आपण वाटणाची तयारी करूया। त्यासाठी मी इथं 2 मीडियम साईजचे कांदे आणि 2 मीडियम साईजचे टमाटर कट करून घेतलेले आहे, कोथिंबीर, 2 हिरवी मिरची, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घेतलेली आहे। आता अगोदर आपण मसाले परतून घेऊया। आता त्याच कढईमध्ये मी 1 पळी तेल घातलं आणि त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा थोडासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या, अद्रक घालायची, हिरवी मिरची घालायची आणि परत हे एकदा मस्त असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये टमाटर घालायचं आहे आणि हे टमाटरसुद्धा व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता टमाटर शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, अगदी थोडंसं मी यामध्ये मीठ घातलं आणि पूर्ण हे मिक्स करून यावरती झाकण ठेवून आपल्याला टमाटर नरम होईपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहे। अगदी 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं टमाटर शिजलेलं आहे। आता हे मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याचं वाटण तयार करायचं आहे। आता हे मसाले थंड झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व मसाले घातले, त्यामध्ये 2 चम्मच लाल तिखट घातलं, 1 ते 1.5 चम्मच धनेपूड घातलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून याचं मस्त असं वाटण तयार केलं आहे। आता यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा घातलेली होती, कोथिंबीरची चा व्हिडिओ स्किप झालेला आहे, तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालायची। आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी मी कढईमध्ये 5 ते 6 चम्मच तेल घातलं, तेल मस्त असं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच जिरं घालायचं, 1 तेजपान घालायचं, 2 लवंग घालायची, 1 लाल मिरची घालायची आणि हे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे मसाल्याचं, ते वाटण यामध्ये घालायचं आणि हे वाटण आता मस्त असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच हळद घालायची आहे। आता इथे तुम्ही धनेपूड आणि मिरची पावडर या तेलामध्ये सुद्धा घालू शकता, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये न घालता, पण मी वाटणामध्येच घातलेली आहे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे मसाले मस्त असे परतून घ्यायचे आहे, अगदी तेल सुटेपर्यंत। तुम्ही पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनिट मी यावरती झाकण ठेवलेलं होतं आणि मस्त असे आपले मसाले परतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला साय घालायची आहे, ताज्या दुधावरची साय घातलेली आहे मी इथं 2 चम्मच। साय नक्की घाला, सायने या भाजीला चव खूप छान येते। आता ही सायसुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये मी वाटाणे घातलेले आहेत, म्हणजे मटर। आता हे वाटाणे मी न वाफवताच घातलेले आहे, कारण वाटाणे शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मी असेच घातलेले आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि आता झाकण ठेवून आपल्याला हे वाटाणे शिजवून घ्यायचे आहे, अगदी 2 ते 3 मिनिट। तुम्ही पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनिटातच मस्त असे आपले वाटाणे हे शिजलेले आहेत। आता पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे आणि आता अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे, खूप जास्त पाणी अजिबात घालायचं नाही, थोडी घट्टसरच आपल्याला ही भाजी बनवायची आहे। आणि आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता जास्त पातळ अजिबात बनवायची नाही, घट्टसरच मी असा याचा रस्सा बनवलेला आहे। आता त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे। इथं मी 1 चम्मच किचन किंग मसाला घातलेला आहे एव्हरेटचा, त्यानंतर 1 चम्मच कस्तुरी मेथी घातलेली आहे, कोथिंबीर घातलेली आहे। आता इथं तुम्ही पनीर मसालासुद्धा घालू शकता।
त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. आता मीठ घालताना इथं लक्ष ठेवायचं, कारण आपण टमाटरमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित मीठ घालायचं. आणि आता पूर्ण हे मिक्स करून यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पूर्ण मसाल्यांचा सुगंध या भाजीमध्ये येतो. अगदी 2 मिनिट यावरती मी झाकण ठेवलेलं होतं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप मस्त चमचमीत अशी आपली मटर पनीरची भाजी तयार झाली आहे. आता गॅस बंद करायचा आणि अगदी झटपट तयार होणारी मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी लहान मुलांची खूप फेवरेट आहे आणि अगदी कमी वेळात तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि एकदा का तुम्ही ही भाजी ट्राय केली तर तुमच्या घरातील मंडळींना एवढी आवडेल की परत परत या भाजीची मागणी करणार. एवढी मस्त होती ही भाजी आणि गरमागरम चपातीसोबत किंवा भातासोबत तर एकच नंबर लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.